एक स्वातंत्र्य संग्राम सेनानी म्हणून देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये स्वतःला ज्यांनी झोकून दिलं, एक गांधीवादी नेते म्हणून महात्मा गांधींच्या विचाराचा जबरदस्त पगडा ज्यांच्यावर आपल्याला सातत्यानं जाणवला, बघायला मिळाला, सहकारामध्ये काहीतरी आगळं वेगळं करावं आणि योग्य पद्धतीने त्या भागाचा विकास करण्याचं स्वप्न उरामध्ये बाळगून विकासाच्या अनेक योजना या गावापर्यंत, या भागापर्यंत त्यांनी आणलेल्या आहेत. आणि म्हणून हा दुष्काळी पट्टा इथं आल्यानंतर वाटत नाही, कारण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता ऊस इथे निर्माण झाला. मधल्या काळामध्ये ते किती 200-200 मैलावरून ऊस आणावा लागायचं तुम्हाला बाहेरून. इतक्या दुरून ऊस आणून सुद्धा हा कारखाना चालला पाहिजे अशी भूमिका भाऊसाहेबांनी आयुष्यभर स्वीकारली. सहकार मंत्र्यांपैकी त्यांनी सांगितलं की अशा चारित्र्य संपन्न आणि सहकाराला नवी दिशा देणाऱ्या व्यक्तीच्या नावाचा पुरस्कार हा सहकारामधले उत्तम काम करणाऱ्याला देता आला पाहिजे. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा चांगली आदरांजली भाऊसाहेबांच्या बद्दल कुठेही असू शकत नाही. गुलाबराव पाटलांच्या नावाचा पुरस्कार माझ्या हातूनच भाऊसाहेबांना सांगलीमध्ये आम्ही तो कार्यक्रम केलेला होता, गुलाबराव पाटलाच्या नावाचा पुरस्कार दिला. ही अशी माणसं होती की ज्यांनी सहकारामध्ये एक आपलं वेगळं, सहकारातले संत ज्याला मी म्हणू, अशी भूमिका होती. निर्मळ मनाची, सहकारामध्ये कुठेही तडजोड नको, आपल्याला स्वच्छ कारभार केला पाहिजे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी केलेलं काम हे आपल्याला काय लक्षात राहील. आज 4000 कोटीचं डिपॉझिट आहे नगर जिल्हा बँकेचं. परंतु त्या ठिकाणी भाऊसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये अनेक चांगले निर्णय, व्याजाचा दर कसा कमी करता येईल, शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज पुरवठा कसा करता येईल, प्रत्येक वेळा शेतकरी केंद्रबिंदू त्यांनी मांडला. शेतकऱ्याला देव मानून त्याची पूजा बांधण्याचं काम भाऊसाहेबांनी केलं. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळे अशा एका महान सहकार महर्षीला मानाचा मुजरा करण्यासाठी आज आपण इथं आलेले आहोत.